अरबी समुद्रामध्ये एक मोठी दुर्घटना घडलेली आहे। एलिफंटाकडे जाणारी नीलकमल बोट ही उलटली आहे। नीलकमल बोट दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे। तर 75 ते 80 प्रवासी या बोटीतून प्रवास करत होते अशी माहिती आहे। नौदलाची बोट धडकल्याने मोठी दुर्घटना घडल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। तसा आरोप करण्यात आला आहे जे मालक होते बोटीचे त्यांच्याकडून आणि व्हिडिओ सुद्धा त्यांनी शेअर केलाय। तर एक प्रवासी जो या बोटीतून प्रवास करत होता, ज्या बोटीमध्ये दुर्घटना घडलेली आहे, त्याने हा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आपल्या मोबाईलमध्ये। ज्या ही बोट ही शांतपणे चाललेली होती पुढे आणि त्याच्यानंतर कशा पद्धतीने एक स्पीड बोट तिथे येऊन धडकते ते आपल्याला स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून दिसू शकेल। दरम्यान बोटीचे जे मालक आहेत ते समोर आले होते आणि त्यांनी आपल्या बोटीला नौदलाची ही बोट धडकल्याचा आरोप केलेला आहे आणि तब्बल 75 ते 80 जणांना घेऊन जाणारी ही जी बोट आहे त्या बोटीचे 2 तुकडे झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे। अंदाजे 30-35 लोक त्या बोटीवर असावेत आणि आता जी काही प्राथमिक माहिती आहे ही काही फायनल माहिती मानू नये, पण त्यातले जवळपास 20 लोक रेस्क्यू झालेले आहेत, पण 5-7 लोक अजूनही सापडत नाहीत अशी प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे। जी काही पुढची माहिती माझ्याकडे डिटेल येईल त्यावेळेस मी सभागृहात निवेदन करेन। उरण कारंजा इथे एक बोट बुडलेली आहे। मला वाटतं साधारणपणे 35 एक लोक त्या बोटीवर होते। तर मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करीन की जर काही माहिती असेल तर ती सभागृहासमोर ठेवावी आणि जी काही मदत लागेल ती सरकार आणि शासनाकडून ती पूर्ण मदत व्हावी। ठीक आहे। विधानसभेमध्ये सुद्धा याच्यावर चर्चा झालेली आहे। आदित्य ठाकरेंनी मदतीचं आवाहन केलं होतं, मागणी केली होती। दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुद्धा त्याच्याविषयी माहिती दिलेली आहे। कशा पद्धतीने हा अपघात घडला त्याची जी माहिती आपल्याकडे आहे ती त्यांनी सांगितली आहे। दरम्यान आता जी माहिती आपल्याकडे येते त्यानुसार या ठिकाणी एक स्पीड बोट आलेली होती आणि तीच बोट या मोठ्या बोटीला धडकल्याचं दिसतंय। त्याच्यामध्ये या बोटीचे 2 तुकडे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। त्याचबरोबर प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा हीच माहिती दिली आहे। दरम्यान बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे आणि नौदलाची जी बोट धडकली तेव्हाची दृश्य सुद्धा त्याचा आकडा असर्टन करून आणि निश्चितपणे म्हणजे जखमी असतील किंवा दुर्दैवाने जर कोणी मृतप्राय झाला तर जी काही योग्य मदत केली पाहिजे ती आपण पूर्णपणे करू। अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभा नियम 101 अन्वये तर आपण बघितलेलं आहे या ठिकाणी विधानसभेमध्ये सुद्धा या बोट दुर्घटनेवर चर्चा झाली आहे। सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूरमध्ये आणि त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी याविषयी सांगितलेलं आहे जे काही बचाव कार्य आहे ते केलं जाईल आणि आवश्यक ती मदत दिली जाईल असे ते म्हणतात। दरम्यान जेव्हा ही दुर्घटना घडली त्यावेळेचा हा व्हिडिओ सुद्धा समोर आला आहे। तर आपण बघू शकतो एक बोट ही चाललेली होती पण त्याच वेळेला तिकडून एक स्पीड बोट येते आणि त्या बोटीला धडकते। त्याच्यामध्ये त्या बोटीचे 2 तुकडे झाल्याची माहिती सुद्धा समोर येते आणि त्यातच असलेले जे 75 ते 80 प्रवासी होते ते मग समुद्रामध्ये ते बुडू लागलेले होते, पण त्यापैकी 66 जणांना बाहेर काढलेला आहे आणि तिघांचा मृत्यू झाल्याची दुःखद अशी बातमी सुद्धा समोर येते। त्यामुळे आता याच्यावर पुढे नेमकं काय काय समोर येणार ते बघावं लागेल। मात्र ज्यानंतर ही दुर्घटना घडली त्याच्या इमिजिएटली इथं मोठ्या प्रमाणामध्ये बोटी दाखल झालेल्या होत्या। आजूबाजूचे जे मच्छीमार होते त्यांना बोलावण्यात आलं होतं, त्यांच्याकडून बचाव कार्य सुरू करण्यात आलं। पण ज्या वेळेला या लोकांचं बचाव कार्य सुरू होतं त्यावेळेची दृश्य सुद्धा आपल्याकडे येत आहेत। हे जे लोक तिथून वाचलेले आहेत त्यांना अशा पद्धतीने दुसऱ्या बोटीतून इथं आणण्यात आलं आहे समुद्र किनाऱ्यावर। तेव्हाची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। तर तब्बल 75 ते 80 जण या बोटीतून चाललेले होते आणि त्याच वेळेला झालेला हा अपघात। या अपघातानंतर 66 लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे, पण त्याच्यामध्ये 75 ते 80 लोक होते अशी माहिती समोर आलेली आहे। त्याच्यामुळे आता जे उरलेले लोक आहेत ते नेमके कुठे असतील, कोणत्या स्थितीमध्ये असतील असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। पण तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार, कधीपर्यंत हे बचाव कार्य चालणार तेही बघावं लागणार आहे। मात्र त्या बोटीतून जे लोक बुडालेले होते त्यापैकी जे लोक ज्यांना वाचवण्यात आलेलं आहे त्यांची ही दृश्य आपण बघू शकतो। या ठिकाणी अशा पद्धतीने बचाव कार्य सुरू होतं। काही स्त्रिया या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत, काही मुलं सुद्धा दिसत आहेत, काही यंगस्टर सुद्धा या बोटीतून प्रवास करत होते असं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून बघायला मिळतंय। तर त्यांना वाचवण्यात आलेलं आहे। बचाव कार्य इथं सुरू करण्यात आलं होतं। युद्ध पातळीवर मोठ्या प्रमाणामध्ये स्पीड बोटीची मदत घेतली जात होती। त्याचबरोबर जे गोताखोर आहेत किंवा तिकडचे आजूबाजूला असणारे मच्छीमार यांचीही मदत या ठिकाणी घेण्यात आलेली होती आणि अशातच या लोकांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। तेव्हाची दृश्य आपण बघू शकतो। एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य आपल्याकडे आहेत। पण अजून किती लोक बेपत्ता आहेत असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। अरबी समुद्रामध्ये ही बोट उलटलेली माहिती आधी आली होती, पण त्याच्यानंतर एक स्पीड बोट त्या बोटीला येऊन धडकल्यानंतर त्या बोटीचे तुकडे झाल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतायत। तर त्या बोटीमध्ये असलेले जे लोक होते त्यांच्यापैकी 66 लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि
तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। याचाच अर्थ एकूण 69 लोकांचा पत्ता लागलेला आहे, पण जे उरलेले लोक होते ते नेमके कुठे आहेत असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण 75 ते 80 लोक त्या बोटीमध्ये होते असा दावा केला जातोय। त्याच्यामुळे जर 75 असतील तर आणखी 6 जणांचा शोध बाकी आहे आणि जर 80 असतील तर आणखी 11 लोकांचा शोध बाकी आहे। ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। कशा पद्धतीने ही जी स्पीड बोट आहे ती अतिशय वेगाने येते आणि त्यानंतर त्या बोटीला धडकते आणि जशी ही स्पीड बोट धडकली तसं ती जी मोठी बोट होती लोकांना घेऊन चाललेली, प्रवाशांना घेऊन चाललेली, त्या बोटीचे 2 तुकडे झाल्याचा दावा केला जातोय। आणि त्याच्यानंतर सुरू झालं आहे बचाव कार्य। त्याच्यामध्ये लोकांना कशा पद्धतीने वाचवण्यात आलंय त्याची ही दृश्य आपल्याकडे आहेत। लोकशाही मराठीच्या माध्यमातून एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आपण बघतोय। जी मोठी दुर्घटना अरबी समुद्रामध्ये घडलेली आहे, त्या दुर्घटनेमध्ये नेमकं काय घडलं याविषयी लोक प्रश्न विचारत होते। कारण बऱ्याचशा बोटी या जात असतात। ही नील कमल बोट सुद्धा आज त्याचप्रमाणे निघालेली होती। दररोज आपण बघितलं तर गेटवे ऑफ इंडिया वरून एलिफंटा केव्ह साठी अनेक बोटी या सकाळपासून संध्याकाळपर्यंत जात असतात। त्या बोटीच्या माध्यमातून मोठ्या संख्येने प्रवासी सुद्धा ये जा करत असतात। मात्र आज ही दुर्घटना नेमकी कशी घडली असा सवाल उपस्थित केला जात असताना त्याचं कारणही आता समोर आलेलं आहे। एक स्पीड बोट जी त्या बोटीपासून काही अंतरावर गेली, त्यानंतर पुन्हा एकदा ती वळून त्याच बोटीच्या दिशेने आली। अतिशय स्पीड मध्ये ती होती, गती जास्त होती आणि त्याच वेळेला येऊन ही स्पीड बोट त्या भल्या मोठ्या बोटीला आदळल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। आणि त्याच्यानंतर या बोटीचे 2 तुकडे झाल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे। प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा तशी माहिती दिली आहे। त्यामुळे आता याच्यावर सरकारकडून काय स्पष्टीकरण येतं ते बघावं लागेल। आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर जे बचाव कार्य करण्यात आलं आहे त्याच्यामधून आतापर्यंत किती लोकांना बाहेर काढण्यात आलं असाही सवाल उपस्थित होतोय। दरम्यान ज्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे तिथे आपल्याला नेव्हीचे कर्मचारी दिसत आहेत, पोलीस दिसत आहेत, त्याचबरोबर जे सागरी किनाऱ्यावर तैनात असणारे पोलीस असतात तेही आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। त्याच्यामुळे त्यांच्याकडून काय निवेदन समोर येतं तेही बघावं लागेल। या बोटीमध्ये महिला मोठ्या संख्येने होत्या, त्याचबरोबर जे यंगस्टर्स आहेत ते सुद्धा आपल्याला दिसून येत आहेत। त्यामुळे आता त्यापैकी 66 लोकांना वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर येते, तर 3 जण मात्र मृत्युमुखी पडलेले आहेत, त्यांचा जीव गेल्याचंही कळत आहे। त्यामुळे आता उर्वरित जे लोक आहेत ते नेमकं कुठे आहेत असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। आणि सर्वांनी लाईफ जॅकेट घातलेलं होतं अशी माहिती आहे। ज्या वेळेला बोटीतून प्रवास करायचा असतो त्यावेळेला लाईफ जॅकेट घालणं हे गरजेचं असतं, कारण बोट उलटली तर जॅकेटच्या माध्यमातून लोकांचा जीव वाचू शकतो, ते बुडण्याचा धोका कमी असतो। आणि या बोटीतून चाललेले जे लोक होते, जे प्रवासी होते, त्यांनी सुद्धा लाईफ जॅकेट घातलं होतं अशी माहिती समोर आलेली आहे। पण त्याच्यामध्ये जे या बोटीचे 2 तुकडे झालेत त्याच्यामुळे कदाचित जे 3 लोक आहेत ते नेमके त्या लाईफ जॅकेटच्या माध्यमातून वाचू शकले नाही का असा सवाल उपस्थित होतो आणि त्याच्यातच त्यांचा जीव गेल्याचा आपल्याला अंदाज लावता येईल। मात्र 66 लोकांना वाचवण्यात यश आलं आहे, कारण जेव्हापासून ही बोट उलटली तेव्हापासून इथं बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। दुपारच्या सुमारास दुपारी 4-4:30च्या सुमारास ही बोट उलटली असावी, पण त्याच्यानंतर लगेचच इथं बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं। जी स्पीड बोट आहे त्यांची मदत घेण्यात आली, नेव्हीची मदत या ठिकाणी घेतली जाते। मोठ्या संख्येने जे सुरक्षा दलाचे जवान आहेत ते आपल्याला दिसत आहेत, गोताखोर दिसत आहेत, आजूबाजूच्या मच्छीमारांनाही बोलावण्यात आलं आहे आणि त्यांच्याकडून या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले। त्याच्यामध्ये 66 लोकांना आतापर्यंत बाहेर काढलंय, पण तिघांना वाचवू शकले नाही, त्यांचा जीव गेल्याचं कळत आहे। तर उर्वरित जे लोक आहेत त्यांनाही लवकरात लवकर बाहेर काढणं गरजेचं आहे, कारण आता आपण बघितलं 6:30 वाजायला आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जर अंधार झाला तर मात्र या समुद्रामध्ये जे लोक आहेत बेपत्ता आहेत त्यांचा शोध घेणं हे कठीण होऊ शकतं। त्यामुळे जर अंधार झाला तर त्याच्यानंतर त्यांचा शोध कसा घेतला जाणार हाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान एक मोठी दुर्घटना म्हणावी लागेल। मुंबईच्या किनारी, सागर किनारी हा सगळा प्रकार घडलेला आहे। मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया मधून इथून ही बोट निघालेली होती, एलिफंटा केव्ह कडे जात होती, पण त्याच वेळेला एक स्पीड बोट त्या बोटीला येऊन धडकल्यानंतर त्या बोटीचे 2 तुकडे झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये असलेले जे प्रवासी आहेत त्यांची अवस्था नेमकी काय झाली असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता। जरी त्यांनी लाईफ जॅकेट घातले होते तरी सुद्धा एवढ्या मोठ्या अथांग समुद्रामध्ये जेव्हा ते गेले असतील त्याच्यानंतर त्यांची मनस्थिती नेमकी कशी असेल याचा अंदाज आपण लावू शकतो। मात्र याच्यातून 66 लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे, त्यांना सुखरूपपणे वाचवलेलं आहे, पण तिघांना वाचवण्यात यश आलेलं नाहीये, त्यांचा जीव गेल्याचं कळत आहे आणि जे उर्वरित लोक आहेत ते नेमके कुठे असाही सवाल उपस्थित होतोय। दरम्यान ज्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे तिथली ही दृश्य आपल्याकडे येत आहेत। तेलंगाना करीमनगर से आया। हाँ, मैं 3:30 तक ये बोट में चढ़ा। हाँ, और 290 रुपीज करके ये बोट में चढ़ा। ही जी काही पॅसेंजर बोट होती जी एलिफंटाकडे जाते त्याला मारलेलं आहे
आणि अजून किती मिसिंग आहेत याचा आकडा एक्झॅक्ट लक्षात येत नाहीये, पण अंदाजे आकडा हा 7 ते 8चा आहे. लवकरच त्या संदर्भात, कारण हे सगळे टुरिस्ट असतात त्यामुळे ते बाहेरचे असतात, त्यामुळे त्यांच्या संदर्भात ॲसर्टन करणं हे थोडं त्याला वेळ लागतो. पण फॉर्च्युनेटली तिथे मदत वेळेवर पोचल्यामुळे मेजर लोकांना वाचवता आलेलं आहे. पण काही लोकांचा म्हणजे अजून मृत आपण म्हणणार नाही, पण काही लोक अजून सापडलेले नाहीत, तर त्याचा आकडा ॲसर्टन करून आणि निश्चितपणे म्हणजे जखमी असतील किंवा दुर्दैवाने जर कोणी मृतप्राय झालं तर जी काही योग्य मदत केली पाहिजे ती आपण पूर्णपणे करू. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बोटीतील दुर्घटनेमध्ये नेमकं काय माहिती आतापर्यंत त्यांच्याकडे आलेली आहे ती दिलेली आहे. तर अजूनही 7 ते 8 जण बेपत्ता असल्याचं ते म्हणतायत. त्यांना मृत म्हणता येणार नाही, पण ते बेपत्ता आहेत, त्यांचा शोध घेतला जातोय असं त्यांनी सांगितलेलं आहे. दरम्यान ही एक्सक्लुसिव्ह दृश्य, वेगाने येणारी ही नौदलाची बोट आपण बघू शकतोय आणि त्याच बोटीनं धडक दिलेली होती. त्याच्यामुळे याच्यावर सुद्धा आता काही प्रश्न उपस्थित होताना दिसतात, कारण ही बोट पुढे गेली होती, मग ती मागे कशी काय आली आणि त्याच्यानंतर ही अनकंट्रोल झाली होती का स्पीड बोट, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण ती सरळ येऊन त्या भल्या मोठ्या बोटीला धडकल्याचं दिसतंय आणि त्याच्यातच या बोटीचे 2 तुकडे झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये अनेक जण हे समुद्रामध्ये बुडालेले होते. पण त्यापैकी 66 लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे, पण अजूनही काही लोक बेपत्ता आहेत, त्यांचा शोध घेतला जातोय. तर 3घांचा मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर येते. त्यामुळे आता प्रशासन ज्यांच्याकडून इथं बचाव कार्य सुरू आहे त्यांच्याकडून नेमकी काय माहिती दिली जाते तेही बघावं लागेल आणि एक्झॅक्ट आकडा नेमका काय आहे, किती लोक या बोटीमध्ये होते ते सुद्धा अजून कळू शकलेलं नाहीये. जरी 75 ते 80 जण याच्यामध्ये होते असं सांगितलं जात असलं तरी देखील त्या बोटीचे क्रू असतील, त्याच्यामध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांचा आकडा नेमका किती होता, प्रवासी किती होते, हाही सवाल उपस्थित होतोय. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी याविषयी विधानसभेमध्ये सांगताना हे प्रवासी बाहेरून आलेले असतात, त्याच्यामुळे त्यांचा एक्झॅक्ट आकडा आतापर्यंत तरी हाती आलेला नाही असं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता हे जे प्रवासी या बोटीतून प्रवास करत होते ते नेमके कुठले, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. कारण ज्या लोकांना या केवकडे जायचं असतं ते साधारणतः टुरिस्ट म्हणून आलेले असतात, मुंबईमध्ये त्यांना बघायचं असतं या केव्स, आणि तसंच काहीसं या ठिकाणी हे लोक निघालेले होते या केवचं दर्शन घेण्यासाठी, पण ते तिथपर्यंत पोहोचू शकलेले नाहीये. एलिफंटा केवकडे जाणाऱ्या बोटीमध्ये ते बसलेले होते, पण मध्येच एक स्पीड बोट आदळल्यानंतर मोठी दुर्घटना घडल्याचं आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसू शकते. त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार हा सवाल या ठिकाणी आहे. तर बचाव कार्य कधीपर्यंत चालवलं जाणार तेही बघावं लागेल, कारण आता 6:30 वाजलेत आणि जेव्हा अंधार होईल त्यावेळेला मात्र बचाव कार्यामध्ये अडचण येऊ शकतात. जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत जे बेपत्ता लोक आहेत त्यांचा शोध घेणं हे सोपं होऊ शकेल. त्यांनी जर लाईफ जॅकेट घातलेले असतील तर त्यांचे वाचण्याचे चान्सेस जास्त आहेत, पण त्याच्यामध्ये जर काही खराबी असेल तर मात्र या ठिकाणी काही गोष्टी या घडू शकतात, मृत्यू काही होऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. तर ही दृश्य आपण बघतोय, एक्सक्लुसिव्ह अशी ही दृश्य, याच्यामध्ये एकीकडे जी स्पीड बोट आहे ती येऊन धडकतानाची दृश्य, त्याच बोटमध्ये ज्या बोटीसोबत ही दुर्घटना घडलेली आहे त्या बोटमध्ये असलेल्या एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केलेली ही दृश्य आहेत आणि याच्यामध्ये स्पष्टपणे एक स्पीड बोट येऊन त्या बोटीला धडकताना दिसून येते आणि त्याच्यातच या भल्या मोठ्या अशा बोटीचा अपघात झालेला आहे. त्या बोटीचे 2 तुकडे झाल्याचं प्रत्यक्षदर्शी म्हणतात आणि त्या बोटीचे जे मालक आहेत त्यांनी सुद्धा याविषयीचीच माहिती दिलेली आहे. तर 75 ते 80 प्रवासी त्याच्यामध्ये होते असं ते म्हणतात आणि नौदलाची बोट येऊन धडकल्यानं हा अपघात झाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आता नौदल असेल किंवा सरकारकडून एकूणच याच्यावर काय निवेदन दिलं जातं ते बघावं लागेल. मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी याविषयी विधानसभेमध्ये माहिती दिलेली आहे. बचाव कार्य केलं जाईल, जी काही आवश्यक मदत आहे ती दिली जाईल आणि याच्यामध्ये जर कोणाचा जीव गेला असेल तर त्यांनाही मदत दिली जाईल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात. आणि दुसरीकडे बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. कंट्रोल रूमची ही दृश्य आपल्याकडे येत आहेत आणि समुद्रामध्ये जेव्हा ही घटना घडलेली होती, ही दुर्घटना घडलेली होती त्यावेळची दृश्य सुद्धा आपल्या समोर आहेत. तर एक स्पीड बोट जोरात आली आणि त्याच्यानंतर या बोटीला आदळल्यानंतरच हा सगळा अपघात घडल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे. त्याच्यामुळे आता यामागची नेमकी कारणं काय होती, ती स्पीड बोट अनकंट्रोल झाली होती का, आणि जर अनकंट्रोल झाली होती तर कशी काय झाली होती असा सवाल सुद्धा या ठिकाणी उपस्थित होतोय. कारण हा जो समुद्र आहे त्याच्यामध्ये मोठ्या संख्येनं नेव्हीच्या बोटी असतात जे संरक्षण करत असतात समुद्राचं,
समुद्र किनाऱ्यावरून कोणीही जे असामाजिक तत्व आहे त्यांनी आपल्या भारतामध्ये येऊ नये यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जातात आणि तिथं त्यांचा पहारा असतो। मात्र अशामध्येच एक जी स्पीड बोट आहे ती या बोटीला कशी काय आदळली असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय, कारण ही बोट तर निघालेली होती एलिफंटा केव्हकडे, गेटवे ऑफ इंडियावरून निघालेली होती आणि अशा पद्धतीच्या अनेक बोटी या निघत असतात दररोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत। फक्त पावसाळ्यामध्ये त्या बोटी निघत नाही, जात नाही, त्याच्यावर बोटिंगवर बंदी असते। पण पावसाळा संपल्यानंतर या ठिकाणी नेहमी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत या बोटी जात असतात एलिफंटा केव्हकडे। मात्र आज ही मोठी दुर्घटना या ठिकाणी घडल्याचं आपल्याला दिसून येते। 75 ते 80 लोकांना घेऊन निघालेली ही जी बोट आहे ती चाललेली होती शांतपणे, त्याच्यामध्ये सर्वजण व्हिडिओ रेकॉर्ड करत होते। ज्या पद्धतीनं आपणही जर कुठे पर्यटनासाठी गेलो तर त्या ठिकाणी व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो, त्यानुसार या बोटीमध्ये असलेले जे लोक होते, जे प्रवासी होते, ते सुद्धा इथं व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसत आहेत, व्हिडिओ शूट करताना दिसत आहेत। पण त्याच वेळेला एक स्पीड बोट येऊन त्यांच्याच बोटीला धडकते आणि त्याच्यानंतर या सर्व लोकांची धावपळ उडाल्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अंदाज लावू शकतो। आणि त्याच्यामध्ये असलेले जे सर्व लोक होते त्या सगळ्यांनी लाईफ जॅकेट घातले होते अशी माहिती आहे आणि त्याच्यापैकी 66 पेक्षा जास्त जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। पण तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। अजूनही प्रशासनाकडून याविषयी काहीही कन्फर्म करण्यात आलेलं नाहीये, पण प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणामध्ये इथं जी पावलं उचलावी लागतात ती इथं उचलली जात आहेत आणि बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू असल्याचा सुद्धा आपल्याला अंदाज या ठिकाणी येऊ शकेल। पण आता अंधार होत चाललेला आहे, संध्याकाळची वेळ होत चाललेली आहे, 6:30 वाजून गेलेत आणि त्यामुळे जे लोक बेपत्ता आहेत अजूनही त्यांना बाहेर काढण्यामध्ये मात्र अडचणी येऊ शकतात। त्यामुळे याविषयीचे अपडेट सुद्धा आपण आपल्या प्रतिनिधींकडून घेत आहोत। आपले प्रतिनिधी विकास मिरगणे असतील किंवा मीनाक्षी म्हात्रे ह्या वेळोवेळचे आपले अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। दरम्यान ही दृश्य आपण सध्याची आत्ताची लाईव्ह दृश्य बघतोय, ज्या ठिकाणी इथं बचाव कार्य सुरू आहे तिथं अंधार पडल्याचं दिसतं। दरम्यान विकास मिरगणे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। विकास, काय सांगाल, ही जी दुर्घटना आहे ती घडून 1-2 तासाच्या आसपास झालेली आहेत, पण अजूनही बचाव कार्य सुरू आहे का? आणि दुसरं म्हणजे आता अंधार पडल्याचं आपल्याला दिसतंय, अशामध्ये बचाव कार्य कसं केलं जाईल? जे आहे ते संपलेलं आहे। आपण प्रत्यक्षदर्शी पाहून आलेलो आहे, त्यामुळे जे आहेत पूर्ण बोटीमधले जे प्रवासी आहेत त्यांना पूर्णपणे काढण्यामध्ये यश आलेलं आहे। पण मात्र जे आपण बघितले अनेक काही बोटीमध्ये अडकले त्यासाठी जे आहे प्रशासन सुरू करण्यात आलेले आहे। मात्र आपण 80 पेक्षा जास्ती जे प्रवासी होते ते पूर्ण बोटीमध्ये होते आणि नौदलाच्या यांनी बोटीने धडक दिल्यामुळे हा संपूर्ण जर प्रकार दुर्घटना घडली दिसून येते। त्यामुळे संपूर्ण जर परिस्थिती जर बघितली तर या संपूर्ण परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेले 80 पेक्षा अधिक होते। मात्र ज्यांचे या बोटीमध्ये जे आपण प्रत्यक्षदर्शी बघितलेले त्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथे प्रवासी सुद्धा होते, त्यांना बाहेर काढण्याचं काम जे आहे सध्या सुरू झालेलं आहे आणि त्यांना जेएनपीटी असेल, मुंबई असेल किंवा उरण असेल या साईडला नेण्यात आलेलं आहे। पर्यंत किती जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते? प्रशासनाकडून आकडेवारी साधारण 2 ते 3 लोक मृत्यू पावलेले प्राथमिक अंदाजे जे आहे ते समोर येताना दिसून येत आहे। मात्र जे प्रवासी आहेत त्यांना बाहेर काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे आणि हॉस्पिटलमध्ये सुद्धा प्रशासनाच्या वतीने दाखल करण्यात आलेलं आहे। विकास, आतापर्यंत किती जणांचं बचाव कार्य करण्यात प्रशासनाला यश आलंय? साधारण 50 ते 60 जे प्रवासी अडकले होते त्यांना बाहेर काढण्यामध्ये पूर्णपणे यश मिळालेलं आहे आणि पूर्णपणे जे आहे त्यांना हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेण्यात आले। प्रशासनाच्या वतीने सुद्धा युद्ध पातळीवर त्यांना बोटीमधून काढण्यामध्ये यश मिळालेलं आहे। अगदी विकास, महत्वाची अपडेट तुम्ही या दुर्घटनेच्या संदर्भातले पोहोचवता आहात। महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय, अरबी समुद्रामध्ये एलिफंटाकडे जाणारी ही बोट उलटलेली आहे। दरम्यान या संदर्भातले काही व्हिडिओ देखील आता समोर येत आहेत, ते व्हिडिओ देखील लोकशाही मराठी तुमच्यापर्यंत पोहोचवतंय। नीलकमल नावाची ही बोट होती आणि त्या बोटीला नौदलाची बोट धडकली आणि त्यानंतर या प्रवासी बोटीचे 2 तुकडे झाले। या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू झाल्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। तर बचाव कार्य हे युद्ध पातळीवर सुरू आहे, तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील आता व्यक्त करण्यात आलेली आहे। तर आपल्या माहितीनुसार 75 ते 80 प्रवासी असल्याची माहिती आहे। नौदलाची बोट धडकल्याने मोठी दुर्घटना घडली, तर या दुर्घटनेचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। नौदलाची बोट धडकल्याने या प्रवासी बोटीचे 2 तुकडे झाले, ही दृश्य देखील आपण पाहतोय। वेगाने येणारी नौदलाची बोट आणि त्यानंतर नौदलाची बोट या प्रवासी बोटीला धडकली आणि त्यानंतर या बोटीचे 2 तुकडे झाले आणि बोट उलटलेली आहे। अरबी समुद्रामध्ये ही मोठी दुर्घटना घडली। एलिफंटाकडे जाणारी ही बोट होती, नीलकमल असं या बोटीचं नाव होतं। या बोटीमध्ये 75 ते 80 प्रवासी प्रवास करत होते आणि त्यानंतर नौदलाची एक बोट अनकंट्रोल झाली
ताबा सुटला आणि ती बोट थेट प्रवाशी बोटीला येऊन धडकली आणि ही मोठी दुर्घटना झालेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी घडामोड आपण पाहतोय, बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे। अनेकांना वाचवण्यात आता यश आल्याचं पाहायला मिळतंय, मात्र दुर्दैवानं 3 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। तर मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती देखील आता व्यक्त करण्यात आलेली आहे। अरबी समुद्रातील या मोठ्या दुर्घटनेच्या संदर्भातली महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। अरबी समुद्रात ही मोठी दुर्घटना घडली आणि या दुर्घटनेचे काही व्हिडिओ देखील आता समोर येत आहेत। अरबी समुद्रामध्ये प्रवाशी बोट उलटलेली आहे। नौदलाच्या बोटनं तिला जोराची धडक दिली आणि त्यानंतर प्रवाशी बोटीचे 2 तुकडे झाले। यामध्ये अनेक जण समुद्रामध्ये बुडाले, तर 3 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे। तर बचाव कार्य हे आता युद्ध पातळीवर सुरू आहे। तर थेट अरबी समुद्रातील ही दृश्य आपण पाहतोय, बचाव कार्याची दृश्य। अरबी समुद्रामध्ये प्रवाशी बोट उलटलेली आहे आणि मोठी दुर्घटना घडलेली आहे। ही जी काही पॅसेंजर बोट होती जी एलिफंटाकडे जाते त्याला मारलेलं आहे आणि अजून किती मिसिंग आहेत याचा आकडा एक्झॅक्ट लक्षात येत नाहीये, पण अंदाजे आकडा हा 7 ते 8चा आहे। लवकरच त्या संदर्भात, कारण हे सगळे टुरिस्ट असतात त्यामुळे ते बाहेरचे असतात, त्यामुळे त्यांच्या संदर्भात ॲसर्टन करणं हे थोडं त्याला वेळ लागतो, पण फॉर्च्युनेटली तिथे मदत वेळेवर पोहोचल्यामुळे मेजर लोकांना वाचवता आलेलं आहे। पण काही लोकांचा म्हणजे अजून मृत आपण म्हणणार नाही, पण काही लोक अजून सापडलेले नाहीत, तर त्याचा आकडा ॲसर्टन करून आणि निश्चितपणे म्हणजे जखमी असतील किंवा दुर्दैवाने जर कोणी मृतप्राय झालं तर जी काही योग्य मदत केली पाहिजे ती आपण पूर्णपणे करू। उरण कारंजा इथे एक बोट बुडलेली आहे। मला वाटतं साधारणपणे 35 एक लोक त्या बोटीवर होते। तर मी मुख्यमंत्री महोदयांना विनंती करीन की जर काही माहिती असेल तर ती सभागृहासमोर ठेवावी आणि जी काही मदत लागेल ती सरकार आणि शासनाकडून ती पूर्ण मदत व्हावी। ठीक आहे। नेव्ही किंवा कोस्टल यांच्यापैकी त्यांनी संपले असं ऐकिवात ते नक्की काही वाटत नाहीये। ज्या बोटी आमच्या आहेत अडचण आहेत ते आपण पाठवून तिथे कसं करायचं याच्यासाठी मी खरा या ठिकाणी आलो। मला वाटतं की हा गंभीर असा प्रकार या ठिकाणी झालेला आहे आणि याच्यामध्ये MMB ला आणि बोट डिपार्टमेंटला एक वेगळी यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता है, असं मला वाटतं। तेलंगाना करीमनगर से आया। हाँ, मैं 330 तक ये बोट में चढ़ा। हाँ, और 290 रुपीज करके ये बोट में चढ़ा। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। आता बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू करण्यात आलेलं आहे। जे बेपत्ता प्रवासी आहेत त्यांचा शोध आता सुरू करण्यात आलेला आहे। तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनासोबत मुख्यमंत्री संपर्कात असल्याची देखील माहिती समोर येते। एलिफंटाला जाणारी बोट उलटली आणि मोठा हा अपघात, ही दुर्घटना घडलेली आहे। तर अनेक प्रवासी बुडालेले होते, मात्र बऱ्याच प्रवाशांना वाचवण्यामध्ये यश आलेलं आहे। 3घांचा मृत्यू झाल्याची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवते, तर अद्यापही हे शोध कार्य सुरू आहे। तर मृत्यूंचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।